हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांनी मी व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण खरंच खूप बिझी होते आणि वेळसुद्धा खरंच खूप कमी मिळत होता. तसेच काही शूटसुद्धा करून ठेवलं होतं, पण एडिटिंगलाच म्हणजे वेळ मिळत नव्हता. आणि नंतर वेळ मिळाला तर फायनली म्हणजे माझा रिचार्जसुद्धा संपला होता. आणि खेडेगावात राहत असल्यामुळे काही अडचणी ह्या येतच असतात. तर असो, पण आज मात्र मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही आदिवासी आहोत, तर आमच्याकडे कशा पद्धतीने होळी साजरी करतो तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्लीज कंटिन्यू राहा. तसेच चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर इथं संध्याकाळची वेळ होती आणि फायनली आज आमची होळी होती, तर त्यासाठीच आम्ही म्हणजे तयारीला लागलो आहोत. तर स्पेशली म्हणजे काही सण असला की लहान मुलांना खूपच आनंद आणि उत्सुकता असते. तर त्याचप्रमाणे माझ्या मुलीसुद्धा मला केव्हापासून म्हणजे माझं मागं लागल्या होत्या की आम्हाला तयारी करून द्या म्हणून. पण लवकर कपडे वगैरे घालून दिले असते तर त्या घाण करून टाकलं असतं. तर त्यासाठीच मी त्यांना वेळेवरती घालणार होते आणि शेवटी म्हणजे काही वेळानंतर त्यांना कपडेसुद्धा मी काढून दिले. तर त्यांच्यासाठी नवीन कपडे होते, तर त्यासाठीच त्यांना खूप घाई चाललेली होती. आणि तसेच उत्सुकतासुद्धा होती की आपण कशा पद्धतीने साजरी करतो. तर त्यांच्यासाठी म्हणजे मी हे फ्रॉक आणले होते जे की पिवळ्या रंगाचे आहे. तर दोघींसाठी म्हणजे मॅचिंग करणार होते, पण नंतर माझी म्हणजे ही जी पलंगवरती बसली आहे तर ती माझी भाची आहे व तिने ह्यांच्या दोघींसाठी तर ड्रेस आणले होते. आणि लहानीचा म्हणजे चिऊचा हट्ट होता की मी आता तोच ड्रेस घालणार. तर त्यासाठी मी फायनली म्हणजे माझ्या पसंतीने तिच्यासाठीसुद्धा म्हणजे येलो कलरचीच फ्रॉक काढली होती, पण नंतर ती ऐकायला तयार नव्हती. तर फायनली तिच्या पसंतीने तिला स्कर्ट वगैरे ते कपडे घातले आणि नंतर मी सुद्धा म्हणजे माझी तयारी करायला घेतले. तर आमची चिऊ पहा मला कशी मदत करते. तर फायनली अशा पद्धतीने म्हणजे तसेच आम्ही कशा पद्धतीने साजरी करत असतो होळी, तर ते पाहण्यासाठी कंटिन्यू राहा. तर तयारी वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे म्हणजे काही रीतिरिवाज असतात जे की ते आम्हाला फॉलो करावे लागतात. तर फायनली म्हणजे आमच्याकडे जे होळीसाठी आम्ही पाया वगैरे पडण्यासाठी जे काही प्रसाद म्हणून आणत असतो, तर ते आम्हाला एकमेकांच्या सोबत म्हणजे शेअर करायचं असतात. तर त्यासाठीच आमच्या सासूबाईंची तयारी चालू होती. तर फायनली काही म्हणजे असा कागदांमध्ये गुंडाळून म्हणजे आपण शेजाऱ्यांना द्यायचं व त्यांनीसुद्धा आपल्याला द्यायचं, तर असं असतं. आणि नंतर जे साखरेचे म्हणजे पाकापासून बनलेले जी माळ असते तर तीसुद्धा म्हणजे लहान मुलांच्या गळ्यात खूप म्हणजे आवर्जून घातली जाते. तर ह्यालासुद्धा खूप मान्यता आहे. तसेच आम्हीसुद्धा घातली आणि त्यांनीसुद्धा म्हणजे आमची चिऊ थोडी लहान होती तर तिच्यासुद्धा गळ्यात टाकली आहे. तर अशा पद्धतीने होळीसाठी म्हणजे जाण्या अगोदरची आमची ही तयारी कंपल्सरी असते. तर फायनली आम्ही तिथं जायला निघालो, कारण आणि होळी ही म्हणजे आम्ही म्हणजे पूर्ण गावचं एकत्र मिळून एकाच ठिकाणी साजरी करतो. तर त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा म्हणजे ठरवलेलीच असते. दरवर्षी आम्ही ह्याच ठिकाणी जमा होतो. तसेच काही गावातील म्हणजे कामानिमित्तानं बाहेर गेलेले असतात किंवा जॉब करत असतात, तर ते सुद्धा हे सणाला म्हणजे प्रत्येक वर्षी घरी येतात व त्यांच्याशी पूर्ण गाव एकत्र जमल्यानंतर त्यांच्याशी बोलणं गाठभेट होतं. तर फायनली खरंच खूप आनंदसुद्धा वाटतो. आणि इकडं म्हणजे लाईट वगैरे काही लावण्याची सोय नव्हती, त्यासाठी अंधार आहे आणि पूर्ण म्हणजे गावात गोळा झालं होतं. तर खूप आनंदीसुद्धा वाटत होतं. तसेच नवीन कपडे वगैरे घातल्यामुळे मुलांचासुद्धा खूप त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसत होता. तसंच फायनली काही वेळानंतर आम्ही होळी लावली. तर फायनली आम्ही अशाच पद्धतीने दरवर्षी एकत्र जमून होळी साजरी करत असतो. तर पाया वगैरे पडलो आणि नंतर म्हणजे आमच्या इकडं काही होळी लावल्यानंतर पाया पडत असतात. तर काही आहेत म्हणजे जे की होळी लावली आणि ती म्हणजे जे उभं डान दिसत आहे तर ते पडल्यानंतर पाया पडत असतात. तर असो ज्याचे त्याचे मनाची भावना. तर आम्ही लावली की नंतर म्हणजे लगेच पाया पडून घेतलं. तर फायनली अशा पद्धतीनेच आम्ही होळी साजरी करत असतो. तसे तुम्ही कशा पद्धतीने साजरी करतात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही तिथं पाया वगैरे पडल्यानंतर काही वेळ उभा राहिलो, कारण तिथं काही अजून म्हणजे जे डान दिसते तर ते म्हणजे
आग लागून खाली येतं आणि त्याचा आम्हाला टिडा घ्यायचा होता. तर त्यासाठीच म्हणजे आम्ही वाट पाहत होतो. तर त्यासाठी आमची चिऊच्या गळ्यात जे साखरेचे माळ होतं तर ती कंटाळली होती व तिला टोचतसुद्धा होतं. तर ते मी काढून घेतलं आणि पिशवी ठेवल्यानंतर काही वेळानंतर ते सुद्धा पडलं आणि आम्ही टिडा वगैरे घेतला आणि फायनली घरी आलो. आणि घरी आल्यानंतरसुद्धा म्हणजे स्पेशली ह्या सणाला आमच्याकडे विशेष म्हणजे मोठ्या माणसांना आदर दिला जातो आणि त्यांच्या म्हणजे पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तर त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा आमच्या म्हणजे घरचे मोठे मेंबर्स तर तुम्हाला माहीतच आहे की मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते आणि माझी फॅमिली ही खूप मोठी आहे. तर तसेच आमचे आजीचे सुद्धा आशीर्वाद घेतले, माझे सासू सासरे आणि तसेच माझे मोठे सासू सासरे यांचेसुद्धा आशीर्वाद घेतला. आणि नंतर मग जेवण वगैरे केलं. तर अशा पद्धतीने आम्ही म्हणजे होळी साजरी करत असतो. तर तुम्हाला कशी वाटली म्हणजे आमच्या गावाकडील होळी तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.